नमस्कार, हांव गुरुदास कामत माझ्या यूट्यूब चॅनल भितर तुम सगळ्यांचं हार्दिक स्वागत करता। आज हांव असले एक जाग्यार आयला की माविनी कुरवा हांगा रावतो। माविनी कुरवा म्हळ्यार मस्त फेमस गांव, मस्तीत लोकांक गोत बी आसा गोत बी ना। चारही बाजू न्हंय मध्ये हो गांव। हांगा गोपाळ कृष्ण देवस्थान म्हळ्यार भयंकर फेमस। त्या देवस्थानात रथोत्सवाचे ब्रह्म रथोत्सव। आज हनुमान जयंती चैत्र शुक्ल पूर्णिमा प्रति वर्षाक चैत्र शुक्ल पूर्णिमे दिवस हांगा ब्रह्म रथोत्सव जाता गोपाळ कृष्ण देवस्थानांतू माविनी कुरवा। थंय हांव हांगा आयिल्लो आसा, मस्त वर्सानंतर आयिल्लो। आज म्हागे बरसो म्हागे कृष्ण म्हाका अण्णा विचारलो, कृष्णा तू किती वर्सान आयला हांगा? ऑलमोस्ट 8 ताजे पयलीं हांगा पळय आयलो त्या राहिला आणि 2017 आयला हा 2017 आयला 17 आयलो हो मलेशियान उरता। हा पहिले आम्ही सांगतो आम्ही केन्ना तेरा आनी उठी येत नाशिल्ले। आता मुंबई उरता देखून जास्त येवच्या जायना। वर्सानंतर हांगा आयिल्लो। हा आता ते पहिले देवा दर्शन करूया। ऑलरेडी पालखी थंय गेलेली आसा, भितर देवा दर्शन कर न्हू। बाकी तुमकां पुरा व्हिडिओ तुमगेले पठयता। तुम्ही पहिले म्हगेले व्हिडिओ म्हगेले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबोवचें विसरू नाकाची, कित्याक तुमी हाज्या पक्षी मुखारी आनी बरे व्हिडिओ घालचे आसा ते तुमकां घरकडे बशी तरे पळोवचे येता। हे मुखार वचया। गोपाळ कृष्ण पादक राम राम गोविंदा गोविंद। आज मेगे वाटू हांगा मेगे कॅमेरामॅन नीरज कामत आणि सात्विक कामत आणि दोघं लोक मेगे कॅमेरामॅन जावन आसाची। हा तुमकां बी ऑल द बेस्ट। हा आता हांव देवस्थाना भितर वता आसा पळय थंय वयर बरयल्लो आसा गोपाल कृष्ण देव माविनी कुरवा। पळय फुलां चंद डेकोरेशन भारी चंद केल्लो आसा। आजू बाजू जय विजय दाबून दवरलो आसा। देवा दर्शन करा। गोपाल कृष्णाने पालखी उत्सवा मूर्ती पालखी ऑलरेडी थंय रथा लागी गेली आसा। थंय बी आमी वचया। देव सगळ्यांक बरें करूं। माविनी कुरवा गांवांतू दोन आमची गेल देवस्थान फेमस आसाची। एक हो गोपाळ कृष्ण आणि एक थंय नवदुर्गा देवस्थान अम्मा म्हणटा, माविनी कुरवा अम्मा म्हणटाची। प्रति वर्ष हांगा वनभोजन जाता तेन्ना हांगाच्यान देव थंय नवदुर्गा देवस्थानाक वचून थंय वचून बसता थोडे वेळ। आणि हांगा रथोत्सव जाता तेन्ना ती अम्मा थंयच्यान हांगा येवन बसता। अनेक दिवस तुमकां ते नवदुर्गा देवस्थानाक घेवन वचून थंयची बी दाखयता। थंयची बी मस्तितलं स्टोरी आनी मस्तितलं विंगड नमून थंयचे चमत्कार आनी पुरो आसा तें दाखयता। तत्पूर्वी आज ती अम्मा हांगा गोपाल कृष्ण देवस्थान हांगा आयिल्लो आसा। तिगेलें दर्शन करूया येया। हांगा रथोत्सव जाता आसा। रथोत्सव आपला तयार जाता आसा। लोक पुरो आयिल्ले आसा। जी पालखी थंय जायत आसा आनी पळय अम्मा पालखी हांगा येवन बशिल्लो आसा। पळया देवी कशी बसल्या पळया। देवी दर्शन करून सगळे पावून जाया। पळय हांगा हात घ्यायचा आसा। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। माविनी कुरवा अम्मा दर्शन केलं नव्हे ते पालखीले वचया। मुंबई वडाला यूट्यूबर आहे गुरुदास कामत दूरजन नेता माम नजदीक नेता आता व्हिडिओ कव्हर करता तुम्ही कॅमेरामॅन थंय आसा। ऐश्वर्या
टाइम असतं घ्या कोणतं घ्या कोणतरी घ्या दुसरं कोणी घ्या मग काय ना घ्या तू घ्या तू पालखी घ्या आम्ही तर हा जाय राया गोपाल कृष्ण चंद्रपूर स्टॉप आहे देवाला मूर्ती पळल्या रे काल पहिले येऊ कशी काल पण मस्त मजा आहे. गोपाल कृष्ण पादक्य राम राम गोविंदा अरे हंगा दोन रथ असायचे एक सान रथ म्हणता का सान रथ पुन्हा रथ म्हणताचे आणि हो ब्रह्मरथ हो पहिले दिवस रात्री म्हणजे काली आजी पुन्हा नव्हे काल चतुर्दशीक हो पुन्हा फेर करतात पुन्हा फेर करून मृग बेट्या म्हणून सांगून हो थंय काट्याच पळया ते पिंपळा काटे थंय देवा पालकोची मृग बेटे हे ते उठू काल उरता जशी की हो फुलां तेर उरता सान तेर म्हणताची फुलां तेर म्हणताची तशी आज हो ब्रह्मरथ उठता खाली अंग बसतायचे मुक्त का कसे लोकांनी बसील असायचे देवस्थान दर्शन पाहते अर्चक नागपुरात आई असायची पद्मामा निपुण असायची ओढ आम्ही सगळ्यांका नमस्कार पद्मा ओढ असतो पळया इट्स अराउंड रथ इतलो ओढ आस की म्हळ्यार ताचे बेस आसा पळया इट्स अराउंड 20 to 25 फीट्स आसा आणि भितर दर्शना गेलता वळी मागीर जाल्ल्यार हांव तुमकां दर्शन करयता वयरी
भितर मिनिमम 10 ते 15 लोक राबून दर्शन करून तग येताचे म्हणजे ह्या वाटेन वच्चे आणि त्या वाटेच्यान तग घेवचे जून देवाला वैरी बसयना रथार हे जालील ना मागीर थोडा वेळ रथ मुखार सांडिताची तिथे अराउंड अप टू टॉप पुसून गेल्यार म्हाका दिसता काय एक 70-80 फीट हायट आसकी कोण ना तितलो व्हड रथ आसा हांगा माविनकुळवा रथोत्सव म्हळ्यार रे भयंकर फेमस हांव मस्त एक 4-5 वर्सां नंतर हांगा आयिल्लो आमी सानपण हांगा एवरी इयर येत आशिल्ले मागीर अकाल घर हांगाची कृष्णा आज आम्ही मैनपुरी आयल्याची रथार देव बसला ह्या देवाला की सानशी तुका स्टोरी सांगता आम्ही सानपण ऐकल्ली हांगा कोणाक एकल्याक चरड जालना आशिल्ले सान चरड जालना मस्त वर्ष जाली म्हणून देवाला सांगून घेतलं काय देवाला सांगून घेतलं काय की म्हणाले आपण चरड तर जाले अरे आपण ते 13 गेड्या म्हणून घालता म्हणून सांगून एक हरके बांधून घेतो म्हणजे एक सेन्स असं सांगून घेतलं ताणें जावच्या ताका देवा दय ना नेक्स्ट इयर ताका चरड जाले चरड जाले म्हणून तो चरड हांगा घेऊन आयलो आणि थंय 13 गेड्या म्हणून घालका हरके आसा रडता चरडा घालचे म्हणून कसं नाही 13 गेड्या म्हणून घालचे त्यांना हो कोणाला सांगनाशी वगैरे आपलो आणि रथ आरती जाली रथ आतपळात रथ ताणता तुकळायचा रथ तांच्याकडे रे रथ 1 इंच बी मुखार वचना काय त्याने कसं नाही म्हणून चौकशी करणं म्हणून हो रडता आस काय कसं जालें म्हणून नाही हांव अशें सारकी सांगून घेतले आणि आता कशें घालचे म्हणून तर तो भटमा म्हणाल काय भिवू नाका तू गेड्या म्हणून 13 म्हणून हात भितर घाला तर गोपाल कृष्णाने इच्छे प्रमाण तो चरड जाला ताका रक्षण करतलो बी तो चिची म्हणून ताणें घाल्लें काय आणि अशें रथ तांडत असतना त्या रथाचे गाल पळय अशी उड्डून त्या चरडा एक इतली बी खरो जनाशीची अशी उड्डून पेल्यान वचून तागेली ती सेवा त्या गोपाल कृष्णान घेतली काय तसं गोपाल कृष्णान दर्शन करून आम्ही पावन जावया हा गोपाल कृष्ण पादक्य राम राम गोविंद तू ऐकलं की ही स्टोरी पहिले ऐकलं नाशिले मग बघ तशी रथ राहील असा संतोष रथकामी करच्याक देवाल दर्शन घेया हांगा आमगेलो भावोजी आनी अक्का हांगा आयला आसा ते तांगे बक्षी हांव आयला आसा देवा आरती कर असा जिता आसा पाय पड